हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण खूपच वेगळ्या, खूपच महत्त्वाच्या आणि सगळ्यांच्या मनातील ट्रेंडिंगवर असणाऱ्या टॉपिकवरती बोलणार आहोत. आपण कामासाठी, कुटुंबासाठी, इतरांसाठी भरपूर आपण वेळ काढत असतो, पण स्वतःसाठी मात्र आपल्याकडे वेळच नसतो. आणि या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. आणि याच्यामुळे काय होतं तर आपल्या वजनामध्ये वाढ होते, आपल्या पोटावरची चरबी ओबडधोबड वाढते. आणि या सगळ्या समस्यांमुळे आपल्याला भरपूर अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. वजन वाढ ही फक्त नॉर्मल अशी गोष्ट नाही आहे. वजन वाढीमुळे आपल्याला भरपूर अशा मोठ्या मोठ्या आजारांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे वजन देखील मेंटेन असणं, कमी असणं तितकंच गरजेचं आहे. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्या लक्षात येत नाही, आपण इतकं बिझी असतो की या सगळ्यामध्ये आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं. जेव्हा आपण आरशामध्ये जाऊन बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपलं वजन किती वाढले, आपली चरबी किती वाढली आहे आणि आपण किती विचित्र दिसत असतो. यामुळे काय तर आपल्याला आपल्या आवडीचे ड्रेस घालता येत नाहीत, सुंदर सुंदर आपण बाकीच्या आपण लोकांना पाहत असतो. आणि आजकाल ना 3 लोकांमधला 1 व्यक्ती हा वजन वाढीमुळे परेशान आहे, त्रस्त आहे. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला वेळच नाही आहे, आम्हाला डाएट करायला वेळ नाही आहे, व्यायाम करायला वेळ नाही आहे, आम्ही खूप बिझी असतो, तर आता तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 अशा प्रभावी सवयी सांगणार आहे. म्हणजे 8 अशी पथ्य सांगणार आहे. ती पथ्य जर तुम्ही पाळली तर तुमचं अगदी 30 दिवसांमध्ये नैसर्गिकरित्या घर बसल्या वजन कमी होईल. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अजिबात वेळ काढायची गरज पडणार नाही, डाएट करायची गरज पडणार नाही, ना तुम्हाला वेगळा एक्स्ट्राचा वेळ काढून व्यायाम करायची गरज पडेल. फक्त नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी आहेत, 8 पथ्य आहेत, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती पथ्य तुम्ही शेवटपर्यंत बघा. 8ही पथ्य तुम्हाला दररोज इझिली फॉलो करता येतील. रोजच्या रुटीनमधून वेगळा असा वेळ न काढता तुम्ही देखील तुमचं वजन अगदी घरबसल्या मेंटेन ठेवू शकता आणि वजन कमी करू शकता. मी देखील माझ्या डिलिव्हरीनंतर खूप काही वेगळा डाएट प्लॅन किंवा खूप काही एक्सरसाइज न करता 80 किलोवरून आत्ता सध्या 63 किलो, 63 किलोपर्यंत वजन अगदी नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी खाऊन पिऊन किंवा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून कमी केलेलं आहे. तर तुम्ही देखील नक्की करू शकता. तर आता सध्याचं माझं अजून टार्गेट आहे 55चं. तर सध्या काही मेडिकल रिझन्समुळे मी ते करत नाही आहे, पण नंतर नक्कीच मी माझं वजन 55 किलोपर्यंत कमी करणार आहे. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच वेगवेगळ्या कंटेंटसाठी. तर चला तर मग मंडळी, आता मी तुमच्यासोबत ते 8 पथ्य शेअर करणार आहे जे तुम्ही फॉलो करायचे आहेत. आणि 30 दिवसांचं चॅलेंज हे तुम्हाला जर घ्यायचं आहे तर तुम्ही देखील आत्ताच कमेंट करा की येस आय एम रेडी. हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर चॅलेंज एक्सेप्ट करा आणि आजपासूनच तुम्ही या 8ही पथ्यांना पाळायला सुरुवात करा. चला तर मग सगळ्यात पहिलं जे पथ्य आहे, पहिलं जी सवय आहे ते म्हणजे स्वतःला वेळ देणे. आता बऱ्याच धावपळीच्या गोष्टींमध्ये घरातलं तुम्ही जरी हाऊसवाईफ असाल किंवा बाहेर वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा बाहेर जात असाल कामासाठी, तरी देखील तुम्हाला स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण इतरांसाठी आपण काही लागलं तर आपण ते पटकन जाऊन आणतो, पण एखादी गोष्ट स्वतःसाठी करायची असेल तर तिथे आपण कमी पडतो. तर असं न करता दररोज दिवसातला थोडासा वेळ तुम्हाला स्वतःसाठी काढायचा आहे. तुम्ही काय करता, कामासाठी वेळ काढता, इतरांसाठीही वेळ काढता, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. तर हे स्वतःसाठी वेळ काढणं हे स्वार्थी नाही आहे, तर हे गरजेचं आहे. स्वतःला, स्वतःच्या शरीराला, मनाला जेवढं तुम्ही फ्रेश ठेवाल, हॅपी ठेवाल, स्वतःसाठी वेळ द्याल तर ते तुमच्या शरीरासाठी इन्शुरन्ससारखं काम करणार आहे. त्यामुळे स्वतःला दिवसातला काही वेळ काढा आणि स्वतःसाठी वेळ नक्की द्या. नंतर दुसरा जो पॉईंट आहे, दुसरं जे आपल्याला पथ्य पाळायचं ते म्हणजे दररोज तुम्हाला उठल्या उठल्या डिटॉक्स पाणी प्यायचं आहे. डिटॉक्स पाण्यामध्ये तुम्ही नॉर्मल गरम पाणी प्या किंवा कोणतंही, आपल्या चॅनलवरती भरपूर मी डिटॉक्स ड्रिंक शेअर केलेले आहेत, किंवा नॉर्मल लिंबू पाणी प्या. पण डिटॉक्स ड्रिंक हे तुम्ही घेतलंच पाहिजे. शरीराच्या शुद्धीकरणासाठी, डिटॉक्सिफिकेशन शरीराचं व्यवस्थित व्हायचं असेल तर डिटॉक्स वॉटर दररोज पीत जावा, जेणेकरून बॉडीतले टॉक्झिन सगळे बाहेर काढले जातील आणि त्यामुळे देखील पोट साफ होतं आणि चरबी साठत नाही आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल. तिसरा जो बदल तुम्हाला करायचा आहे तो असणार आहे सकाळची सुवर्ण संधी. म्हणजे सकाळी लवकर उठणे,
दररोज ध्यानधारणा, मेडिटेशन, व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा कोणतेही तुम्ही एक्सरसाइज करण्यासाठी दिवसभरातले 30 मिनिट तुम्हाला कोणत्याही शारीरिक हालचालीसाठी काढायचेच आहेत, ज्यामुळे बॉडीला एक वेगळी स्ट्रेंथ मिळते आणि याचबरोबर बॉडीचे मसल्स जे आहेत ते आपल्या टोन करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी मदत होते. नेक्स्ट जो आपला पथ्य आहे ते म्हणजे छोटे पण सातत्यपूर्ण बदल करणे. जिना चढ उतार करणे, ऑफिसला जाताना किंवा कोणत्याही कामासाठी कोणतं छोटी मोठी गोष्ट आणायची असेल तर गाडीचा वापर न करता तुम्ही पायी जावा, चालत जावा. जास्तीत जास्त जर तुम्हाला एक्स्ट्रा व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमची शारीरिक हालचाल करू शकता आणि त्यातून देखील तुम्हाला वजन कमी करायला नकळतच मदत होते. म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कोणत्याही मजल्यावर राहत असाल तर तुम्ही पायऱ्यांचा वापर करायचा आहे. लिफ्ट न जाता तुम्ही जर पायऱ्यांचा वापर केला तर आपोआपच तुमच्या शरीराची हालचाल केली जाईल, व्यायाम केला जाईल. याचबरोबर जवळ कुठे जायचं असेल तर गाडीचा वापर न करता तुम्ही पायी जावा, चालत जावा किंवा अशा छोट्या छोट्या बदलांमुळे तुमचं वजन कमी व्हायला आणि आपोआपच शरीराकडून थोडीशी हालचाल होईल आणि व्यायाम होईल आणि ते देखील तुम्हाला नकळत मदत करेल वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये. नेक्स्ट जो आपला पथ्य आहे तो म्हणजे आहारात छोटे बदल. म्हणजे तेलकट, तुपट, मैद्याचं, साखरेचं अशा जास्त मीठ असलेल्या पॅकेज फूड या गोष्टी खाणं बंद करा, त्या गोष्टी खाणं टाळा. त्याऐवजी घरातलं घरगुती बनलेलं जेवण खावा. प्रमाणात खावा, मोजकं खायचं आहे. घरगुती जेवण खायचं आहे पण खूपच खाल्लं असं नाही, प्रमाणात खावा, मोजकं खावा. मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्ही स्वतः अनुभवणार आहात. 7च्या आत जर रात्रीचं जेवण केलं तर अजूनच उत्तम ठरेल, अजूनच तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार. जेवढं तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करणार आहात तेवढं शरीरामध्ये फॅट स्टोअर करण्याची प्रोसेस असते ती थांबते आणि आपल्या शरीराभोवती कसल्याही पद्धतीची फॅट साठत नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण तुम्हाला लवकर करायचं आहे आणि दररोज न चुकता झोपण्याआधी तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे. सकाळी देखील घ्यायचंय आणि झोपण्याआधी देखील तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक घ्यायचंय. रात्रीच्या वेळी जर तुम्ही कॅमोमाईल टी घेतला तर तो तुम्हाला अजून जास्त बेनिफिट देतो. बॉडीतला संपूर्ण स्ट्रेस रिलीज करतो, झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देखील तुम्हाला फ्रेश वाटतं. मॉर्निंगमध्ये एकदम तुम्हाला जर फ्रेश वाटायचं असेल आणि वजन कमी करण्यासाठी देखील कॅमोमाईल टी मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी सगळ्याच दृष्टीने ओव्हरऑल चांगलं आहे. तर बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्ही ते देखील प्रेफर करू शकता. नेक्स्ट जे आपलं पथ्य असणार आहे, जी सवय तुम्हाला लावायची आहे ती म्हणजे मानसिक आरोग्य जपा. म्हणजे काय तर स्वतःच्या आवडीच्या काही गोष्टी करा ज्याच्यामधून तुम्हाला आनंद मिळतो. जसं की तुमच्या आवडीची कोणतीही तुम्ही शांत अशी गाणी ऐकू शकता, मेडिटेशन करा. मस्त असं सुंदर सुंदर गाणी ऐकायला जर तुम्हाला आवडत असेल तर गाणी वगैरे ऐकलं तर मन आणि शरीर जे आहे ते संपूर्ण तुमची मानसिक स्थिती, मेंदू पूर्ण प्रसन्न होतं आणि त्याच्यातून देखील तुम्हाला आनंद मिळेल. म्हणून मानसिक स्थिती चांगली ठेवा. स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाहीये. परिणाम काय तर वजन वाढणार आहे. स्ट्रेस जर घेत असाल तर कॉर्टिसोल नावाचा हार्मोन जो आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि ज्याच्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे अजिबात स्ट्रेस न घेता जेव्हा कधी स्ट्रेस आलाय असं वाटेल किंवा खूप जास्त जर टेन्शन असेल तर असं शांत गाणी ऐका, बॉडीला स्ट्रेस फ्री ठेवा. बघा वजनामध्ये फरक झालेला तुम्ही मला 15 दिवसातच सांगाल. यानंतर नेक्स्ट जो बदल तुम्हाला करायचा आहे, नेक्स्ट जे आपल्याला पथ्य पाळायचं आहे ते म्हणजे स्वतःला प्रायोरिटी द्या. म्हणजे काय तर सगळं मीच करणार, सगळी कामं जी आहेत ती मीच करणार आहे, हे मीच केलं पाहिजे, तर हे पहिल्यांदा बंद करा. जिथे तुम्ही एकटेच आहात, तुम्हाला कोणताही सपोर्ट नाही आहे तर तिथे तुम्हाला ती कामं करावीच लागतील. पण जर तुमच्या घरात एखादा सपोर्टला व्यक्ती असेल, घरात कोणी असेल, ते जर म्हणत असेल की आम्ही करतो काम, तर आपलं जर काम हलकं होत असेल तर ते समोरच्या व्यक्तीला ते करू द्यावं. आपण त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा जास्त ताण न घेता जर आपल्याला थोडासा वेळ मिळत असेल स्वतःसाठी तर तिथे तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिली पाहिजे. इतरांची मदत घ्यायला शिकलंच पाहिजे. हा होता आपला 7वं पथ्य. त्यानंतर आपलं शेवटचं जे 8वं पथ्य आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे 7 ते 8 तास झोप. 7 ते 8 तास झोप घेतलीच पाहिजे. झोप आपल्या शरीरासाठी इतकी महत्त्वाची असते. जसं आपण जेवण करतो ना, आता एक दिवस उपवास केल्याने आपल्याला फार काही त्रास होणार नाही. पण जर एक दिवस तुमची जर 1 आणि 2च तास झोप झाली, झोपच झाली नाही, तर तुमचं शरीर संपूर्ण एकदम चक्कर वगैरे आल्यासारखं होतं. शरीराला ते सोसत नाही आणि अजिबात ताकद राहत नाही शरीरामध्ये.
त्यामुळे झोप आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाची असते आणि झोप जर कमी असेल, झोप तुमची होत नसेल तरी देखील तुम्हाला भूक जास्त लागते आणि भूक परिणामी काय तर वजन वाढीसाठी ते कारणीभूत ठरू शकतं। त्यामुळे किमान 7 ते 8 तास झोप तरी तुमची झाली पाहिजे। रात्रीच्या वेळेची 7 तास तरी मिनिमम तुम्हाला झोप असलीच पाहिजे। त्यामुळे मोबाईल वगैरे न बघता लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा। ही होती आपली 8ही पथ्य। जर तुम्ही 30 दिवसांसाठी ही नॉर्मल सवयी, ह्या छोट्या छोट्या बदल जर तुमच्या आयुष्यामध्ये केले, ही जर पथ्य तुम्ही पाळलीत एकदम व्यवस्थित, तर तुमचं वजन अगदी सातत्यपूर्ण करायचं आहे। वजन बघा झटपट कमी होणार आहे। तुम्हीच बघाल तुमच्या वजनात झालेला बदल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। ही 8ही पथ्य तुम्हाला कशी वाटली आणि ह्या सगळ्या सवयी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीपासून सुरू करत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग आशा करते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल। मैत्रिणींनो, आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची। इतके दिवस जे आपण दुर्लक्ष केलेले आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरती फॅट साठलेली आहे, आपलं वजन कसंही वाढलेलं आहे, तर ते कमी करण्यासाठी, ती फॅट बर्न करण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे। तर मग आजपासूनच या सवयी आपल्या जीवनामध्ये अवलंबा आणि फरक बघा। तुम्ही स्वतःच 15 दिवसात बदल बघाल। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात। भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। बाय फ्रेंड्स।